गुड मॉर्निंग. खूप भारी झोप झाली इकडे, इमॅजिनेशनच्या पण पलीकडे. हा बघा, हा असा माझा होता सेटअप पूर्ण रात्री. आणि आता याला कसा सेट आवरायचा तो मी दाखवतो. ही गादी इझिली फोल्ड होऊन जाते. हे आपण इकडे ठेवूया थोडा वेळ. ब्लँकेट आहे. ओके. किलो इथं ठेवूयात. झाली गादी फोल्ड गेली मागे. ठीक आहे. आणि हे सीट आपण झालं, डन. मी ना ब्लँकेट आणलेले खूप सारे वाटण्यासाठी, कारण थंडी आहे. तर थोडीशी हेल्प म्हणून आपण करावं असं मला वाटतं. इथे एक फॅमिली आहे, त्यांना घेऊन येतो मी, कारण ते रात्रभर बाहेर झोपले यार. हे बघा, मी गाडीत झोपलो होतो, मला एवढी भयान थंडी वाजत होती. आणि हे बाहेर आहेत तरी केवढे खुश आहेत. आता यांना देऊन येतो मी. एक चक्कर बीचवर टाकून येऊ जरा, बघूया कसं. मागे बघा, सूर्य किती छान आहे. वाव. कलरफुल मार्केट आहे. हा रस्ता जातोय स्वीट वॉटर लेककडे. आणि संपूर्ण रस्त्यावरती ना असे कपड्यांची आणि सुवेनियर्सची दुकानं तुम्हाला बघायला भेटतील. भारी आहे. सध्या सीझन असल्यामुळे खूप गर्दी आहे, म्हणजे सगळे दुकानं ऑलमोस्ट ओपन आहेत. आणि इथून सुरू होतो आहे ट्रेक. इथून म्हणजे अजून थोडा पुढून. पण या ठिकाणी बघा असे दगड आलेले आहेत. हे खूपच सुंदर आहे. जेव्हा येतो ना त्यावेळेस नक्की एकदा तरी या ठिकाणी येतं. कसे एकदम टोकदार आहेत ते दगड. बरेचसे लोक जातात वरती फोटो सेशन करायला, पण रिस्की आहे. इथे प्रॉपर मसाज पण आहे. शिरोधारा मसाज खूप भारी आहे. जवळपास 5 लिटर असं गरम तेल, म्हणजे एकदम उकळतं नाही पण वॉर्म असं तेल आपल्या डोक्यावरती टाकलं जातं. असं वाटतं एखाद्या दुकानाच्या मधूनच आपण चाललो आहे, पण ॲक्च्युली हा रस्ता आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी दुकानं सेट करून ठेवले.
हे बघा आता इथे लिटरली धोक्याचा इशारा दिलेला आहे. आणि हाय टाईडमध्ये तर इथे पूर्ण पाणी असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही तिकडे गेला लो टाईडमध्ये आणि यायच्या वेळेस हाय टाईड असला तर तुम्ही फसला समजा. हे बघा किती कठीण आहे इथून येणं जाणं, पण तरी लोक जातात. कारण त्या बाजूला जो बीच आहे ना तो अतिशय सुंदर असा बीच आहे. या ठिकाणी हा आत्ता ब्रिज बांधला आहे, नाहीतर आधी इकडून जावं लागत होतं पाण्यातून. वा वा वा, काय सुंदर आहे यार, ब्युटिफुल. काय करता मालदीव्स आणि बाली, बघा किती सुंदर आहे. आणि हे आपल्या भारतात आहे, गोव्यामध्ये. वा. आणि सकाळच्या लाईटात ना इतकं भारी दिसतंय सगळं, क्लिअर एकदम. अमेझिंग यार. मला ना इथं 4 तास बसून ठेवलं ना तरी मी बसेल, इतकं सुंदर आहे. वा. पाणी बघा किती स्वच्छ आहे, लिटरली तळ दिसतोय खालचं. आणि आवाज ऐकतो किती छान आहे, किती भारी म्युझिक आहे ना निसर्गाचं. वा. असं वाटतं एक तबल्यावरती मोठी थाप दिली. परत एकदा उस्ताद. वा वा वा, खरंच एकदम सुंदर आहे हा बीच. किती कलरफुल ते मस्त छत्र्या आहेत, ते भारी दिसतंय ना. हे झाड बघा, असं एखादा माणूस डोंगरावर चढतं असंच वाटतं. तर मित्रांनो, हा आहे आरंबोल आणि स्वीट वॉटर लेक बीच. जर तुम्ही आलात तर नक्की विजिट करा या बीचला. स्वीट वॉटर लेक ह्या बाजूला आहे आणि आरंबोल बीच ह्या बाजूला आहे. खूप सुंदर अशी जागा आहे. मी जवळपास गेल्या 1 तासापासून इथे बसलो आहे आणि आजूबाजूला बघा कोणीही नाही आहे. किती शांतता आहे. हा मागून रस्ता आहे माझ्या आणि अशा एका दगडावरती मी मस्तपैकी बसलो आहे. वा, खूपच सुंदर जागा आहे. चला, हा व्हिडिओ इथंच संपवतो. नवीन व्हिडिओ बनवतो आणि नवीन गोष्टी दाखवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.